मिरजेत समित कदम निवासस्थानी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट. जनस्वराज्य पक्षाचे नूतन स्वीकृत नगरसेवक डॉक्टर पंकज मेत्रे यांना शुभेच्छा दिल्या. यामुळे सांगली जिल्ह्यातील महायुती आणखीन बळकट होणार. समितदा कदम. सांगली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदा कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, भाजप सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सम्राट महाडिक, शेखर इनामदार, शरद लाड, मोहन वनखंडे सर यांच्यासह जनस्वराज्य शक्ती पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. आज जनस्वराज्य शक्ती पक्षाचे डॉक्टर पंकज मेत्रे यांची सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. प्रदेश अध्यक्ष समितदा कदम यांच्या कुटुंबाच्या वतीनं महसूल मंत्र्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाने जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक पद देऊन घटक पक्षाला न्याय दिला. घटक पक्षाला न्याय देणारा भाजप पक्ष एकमेव पक्ष असून सांगली जिल्ह्यात महायुती आणखीन बळकट होणार असल्याचा विश्वास समितदा कदम यांनी व्यक्त केला. आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये महायुतीची त्या ठिकाणी सत्ता असल्यामुळे आज स्वीकृत नगरसेवकांची निवडी झाल्या. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा आमचा मोठा भाऊ असल्यामुळे जनस्वराज्य शक्ती पक्षाला घटक पक्ष म्हणून एक स्वीकृत नगरसेवक त्या ठिकाणी डॉक्टर पंकज महादेव मेत्रे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी पक्षाला झालं. आणि निश्चितरित्या एकच आहे की भारतीय जनता पार्टी हा घटक पक्षांना न्याय देणारा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे पाठीशी राहणारा पक्ष म्हणून प्रचलित आहे. आणि तशाच पद्धतीनं आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयकोरी सावकार साहेब आणि असणाऱ्या सर्वच आमदार खासदार मंडळींचा पक्षाच्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि भविष्य काळामध्ये पंकज मेत्रेंचं कार्य हे चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि पक्ष महायुती बळकट करण्यासाठी व्हावं एवढंच मी या ठिकाणी त्यांच्या या निवडीच्या वेळी सांगतो आणि मनापासून शुभेच्छा देतो.